नमस्कार मित्रांनो, मी एक बेवडा नाव बांधवणी गेली प्राथमिक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन त्यामुळे परमेश्वराने त्या घातक कोटापासून दारूच्या घातक कोटापासून दूर होते. विकी भाऊ जेव्हा बोलत होता त्यावेळेस असं मला बसल्या बसल्या जाणवलं का राव खपल्या काढतोय जखमेवरच्या बसलेल्या. हे मध्ये आल्यानंतर सगळ्यात माझे जे सुरुवातीचे दिवस होते ते फार चांगले होते. त्यानंतर एक महिन्यात मला असा माझा अहंकार जागा झाला होता. 1-1.5 महिना असेल कदाचित, मला लक्षात नाही, पण त्या 1-1.5 महिन्यात मी मीटिंग कमी केल्या होत्या. जसं विकी भाऊ म्हणाला, मीटिंग पासून दूर गेल्यावर आणि एकटं पडल्यानंतर जी काही घालमेल होती ती मी स्वतः अनुभवली होती. कदाचित मला त्यावेळेस ती कळत नव्हती किंवा मला ती माहिती नव्हती, पण आता जेव्हा हा बोलत होता विकी भाऊ त्यावेळेस मला ती लक्षात आली माझी गाडी. आपल्या इथं नेहमी वाक्य लिहिलेले असतात की फार वेडेपणा अकाली मृत्यू हे वाक्य लिहिलेलं असतं. ते वेडेपणाकडे माझी थोडीशी झाक जायला लागली. मला कळत नव्हतं की मीटिंग माझ्या घराच्या मागं आहे, हाकेच्या अंतरावर मीटिंग आहे किंवा येण्या जाण्याच्या रस्त्यावर कितीतरी मीटिंग असते, ते मी करायला पाहिजे. पण मी आगाऊपणा करत होते. एखादी मीटिंग करायचो आणि ज्या दिवशी मीटिंग करायचं त्या दिवशी प्यायचं नाही. ते माझ्यासाठी खूप घातक झालं होतं. मी इथं आल्यानंतर इथं बरेच वेळा ऐकलं होतं शेअरिंगमध्ये की तुम्ही तुलना करू नका, पडताळणी करा म्हणून. आणि मी एक्झॅक्टली उलटं केलं होतं. मी तुलना करत होतो आणि त्याच्यामुळं जो वेडेपणा माझ्याकडे आला होता तो मला माहीत नाही. प्रत्येकाचे रॉक बॉटम प्रत्येकाने ठरवावेत. मी तो माझा रॉक बॉटम ठरवला की ज्या क्षणी माझी बायको मला म्हणाली की तू तुझी दारू, तुझा पैसा, तुझे पैसे असू दे, मी आणि माझी पोरगी आम्ही निघून जातो, तुला काय गोंधळ घालायचं तो घाल नाही. आणि त्या दिवशी मी बांधवाला फोन केला होता. बांधवाने सांगितले मीटिंगला ये म्हणून. मी मीटिंगला आलो. त्याच्यानंतर मला 90 दिवस 90 मीटिंग कर म्हणून सांगितलं होतं. मला असं वाटलं होतं की कदाचित माझी दारू फुटेल हा शब्द योग्य त्यावेळेस मला तो जाणवत होता, म्हणून तो मी पकडला. आणि 91व्या दिवशी तू ठरव की तुला काय करायचंय म्हणून. पण माझी खरंच त्या 90 दिवसात मी प्रामाणिक मीटिंग केल्यावर मला असं वाटलं नाही की मी परत दारू प्यावी म्हणून. आज कधी कधी असे प्रसंग आले, जेव्हा तो आता सांगत होतं, कधी कधी असे प्रसंग आले मला ओव्हर कॉन्फिडन्स माझा, म्हणजे आपण म्हणतो ना की स्वभाव दोष असतो. तर मला मी मार्गदर्शकाला जेव्हा सांगितलं ना की माझा स्वभाव दोष असेल किंवा काय असेल मला माहीत नाही, तेव्हा मार्गदर्शक म्हटलं होतं की तुझ्याकडे स्वभाव दोष नाही, तुझा दूषित स्वभाव आहे. तो माझा इगो किंवा अहंकार त्या मध्ये कधीतरी असं वर आला होता. मित्र गेले होते दारू प्यायला आणि त्यावेळेस मला असं जाणवत होतं की मी पिणार नाही म्हणून, पण मला कुठेतरी असं ते माझं उड्या मारायला लागलं होतं. आपण आजच्या दिवस पिऊया, पानशेच्या बाजूला आहे, संध्याकाळपर्यंत कोणाला काही कळलंच नाही. आणि आजच्या दिवस मीटिंग नाही केली तरी चालेल, उद्या करूया नवीन. पण ते तसं झालं नाही. त्या मित्राला कळलं की मला नक्की काय त्रास होतो. त्या मित्राने सांगितलं की तू जा म्हणून, आणि नाहीतर तो म्हटलं तू काहीतरी खाऊन घे. त्याला कसं काय मला माहीत नाही, पण त्याला कळत होतं, कारण तो पितो तर तो एकच क्वार्टर पितो आणि तो जेवण करतो आणि हे करतो. पण त्यांनी मला सांगितलं खाऊन घे म्हणून. पण देवदाईने माझी त्या दिवशी काही इच्छा झालेली नाही नंतर परत मी खाल्ल्यानंतर. आणि त्यांचं तोपर्यंत संपलं होतं आणि मग आम्ही आलो. त्या दिवशी त्या संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मी ते शेअर पण केलं होतं. तर मला त्यावेळेस आपले रवी सर आहेत, त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी जायचं नसतं म्हणून. मी पहिल्यांदा तसं ते वाक्य ऐकलं की तू मूर्खपणा केलास आणि यापुढे असा मूर्खपणा करू नकोस म्हणून. त्या घसरड्या ठिकाणी तू जायला नाही पाहिजे. मला ते जाणवलं की आपण तिथे जायला नाही पाहिजे. मी तेव्हापासून मी बार समोर पण थांबत नाही आणि वाईन समोर गाडी पण नाही लावत. मी असं शक्यतो पुढं मागे कुठेतरी थांबतो. मला माहितीची ठिकाणं आहे आणि ती आणलं जोपर्यंत मला माहीत नाही तोपर्यंत जर दिसलं तरी मी गाडी पुढे घ्यायला लावतो. लगेच मी असे बरेच प्रसंग आले असेल 2-3, म्हणजे त्यावेळेस मला ते शब्द माहिती नव्हते. खूप अनिवार्य इच्छा झाली होती की दारू प्यावी म्हणून. आता त्यांनी परत आठवण केली. आम्ही एका ठिकाणी चाललो होतो आणि त्यावेळेस आता इथं मला हरकत नाही कारण हे शेअरिंग जाणार नाही घरी सांग. तर त्या ठिकाणी माझ्या अशा काहीतरी आठवणी आहेत, त्या मला आहे ना नकोसं करतो. पण मी मार्गदर्शकाला जेव्हा सांगितलं ना तेव्हा मार्गदर्शकांनी मला सांगितले की बरं झालं की तुझं लग्न नाही झालं, नाही तर तू वाटोळ त्या पोरीचं पण केलं. देवाने जे काय घडवलं ना ते खरं तर चांगल्यासाठीच घडवलं हे तुला कळत नव्हतं. आणि या गोष्टीवर मी विचार केला ना तेव्हा मला खरंच जाणवलंय, अरे यार आपण लय वाटोळ केला सगळ्यांचं. माझ्यात तो भित्रेपणा होता किंवा माझ्यात ती डेअरिंग नव्हती की मी असं काहीतरी करावं. आणि देवाने मला त्या प्रत्येक वेळेस त्यावेळेस वाचवलं होतं. आणि मला असं वाटत होतं की माझा कंट्रोल आहे किंवा मी किती नाही का मर्यादा पुरुषोत्तम आहे, पण तसं काही नव्हतं.
ॲक्च्युली मी घाबरट आहे. कारण मला सगळ्याच गोष्टींची भीती आहे, की मला समाजाची भीती आहे, मला माझ्या नावाची भीती आहे, मला माझ्या कुटुंबाची भीती आहे, मला सगळ्यांचीच भीती, नातेवाईकांची भीती. कारण मी इथं बघितलेलं आहे अशा प्रसंगातलं जेव्हा माझ्यासारखा दारुडे जेव्हा जात असतो ना, त्याला दुसरं काही सापडत नाही, त्याला दुसरा आधार मिळत नाही, तो आपोआप दारूकडे जातो. आणि मी आज तो जर विचार केल्यानंतर आज मी खरंच समाधानी आहे आणि खूप बरं वाटतं की काही काही गोष्टी अशा असतात. मला देवाने खूप दिलेलं आहे, पण आपल्याकडे एक मी मध्ये एक वाक्य वाचलं, देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याची अपेक्षा खूप मोठी आहे. म्हणजे मला जे देवाने दिले ना त्याच्यात मला समाधान नाहीये, तर मला अजून पाहिजे. आणि अजून हा शब्द मला प्रत्येक वेळेस त्रास देत असतो. म्हणजे मला कुठलीच म्हणजे काम वाचणं असेल, माझा अहंकार असेल, माझं पैशाचं हाव असेल, मला दारू असेल, मी जोपर्यंत ब्लॅकआउट होत नाही किंवा माझं वाटोळं होत नाही तोपर्यंत मला ते सगळं हवं असतं, कुठलीही गोष्ट. पण देवाने ती योजना केलेली असते की तुला इथपर्यंत झेपणार आहे, तुला इथपर्यंतच मिळणार आहे, ते याची व्यवस्था देवाने केलेली असते. हे आज जेव्हा मी फेलोशिपमध्ये येतो किंवा मी मिटिंगमध्ये येतो, मी जेव्हा शेअरिंग ऐकतो त्यावेळेस मला कळतं की मला देवाने एकदम जास्त नाही दिलेलं. कारण सगळ्याच वाटोळं करायला माझ्यासारखा मी वैचारिक दहशतवादी आहे, शारीरिक दहशतवादी आहे. माझ्यासारखा माणूस म्हणजे दारोडा असतो तो, मी असं म्हणतो की मला आहे ना ते असं चांगलं चाललेलं बघून, म्हणजे असं सगळं चांगलं चाललेलं असेल ना तर मला ते कुठंतरी आहे ना त्याच्यात काहीतरी खो घालायचं असतो. मला माझ्यासारखा दारोडा आहे ना असं सरळ मार्गी नाही जगत. मला तो आनंद कधी तो पोरटीचा आनंद जो असतो ना तो मला ठसठसत असतो आणि तिथं मी गालबोट लावायचा प्रयत्न करतो. आज हे जाणवतं की एवढंच होतं. म्हणजे आज शेअरिंगमध्ये ऐकतो मला जास्त आनंद झाला ना तरी मी बांधवांच्या आधी शेअर कुठलाही एकदम जास्त आनंद किंवा जास्त असं काहीतरी उगाच वैषम्य येतं कधीतरी, नाही काय. माझ्यासारख्या दारू नसेल तर आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट वाटतं, नाहीतर रंगीत असतं माझं दारू असेल तर माझं असं वाटायला काय ते मिळमिळीत जीवन आहे, की घर काम मिटिंग हे असं काय, हे काय जीवन आहे काय. पण आज जेव्हा विचार करतो शांतपणे तेव्हा पूर्वी असं काही नव्हतं. म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणायचं की विचारांचा विचार करणारा दारोडा आहे, पण मी असं कधी मानत नव्हतो. पण आज ते जाणवतं की मला उगाच एखादा जर विचार आला ना तर मी ती स्पायडरमॅन सारखे नाही का ते इकडं तिकडं ते असे सगळे जुळत नेतो धागे, उगाच त्या विचारांचा विचार. आणि ती गोष्ट मला न परवडण्यासारखी आहे. एक तर त्या विचारांनी मी कुठेतरी एकदम दुःखात तरी जातो, नाहीतर काहीतरी मला असं काहीतरी वैषम्य वाटतं कुठेतरी गोष्टी त्याला. हे असतं तर असं झालं असतं, हे नसतं तर असं झालं असतं. उगाच काहीतरी ते जाळं विणत बसतो आणि माझ्यासारखं दारूला आकस्मिकपणे त्या दारूकडे ओढला जातो. असे बरेच वेळा प्रसंग आलेले. पूर्वी जेव्हा मला असं वाचनात वगैरे लक्ष नसायचं. माझी आवड आहे वाचनाची, अजूनही आहे, नाही असं नाही. पण आज इथे येतो ना तेव्हा त्यांनी सांगितलं की मी इथं मिटिंग कशी करायला पाहिजे. मी बरेच जणांकडनं ऐकलं की पहिल्या प्रार्थनेपासून शेवटच्या प्रार्थनेपर्यंत नुसतं उपस्थित राहून नाही चालत, मला शारीरिक उपस्थिती गरजेची नाही, मला माझी वैचारिक मनाने आणि सगळी इथं मी असलं पाहिजे. नाहीतर मिटिंग इथं चालली आहे आणि मी उगाच घरी किंवा मी अजून कुठेतरी दुसऱ्या आठवणींमध्ये रमलो तसं नाही चालत मला. आज मी शेअरिंग ऐकताना शक्यतो मी मागच्या बेंचवर नाही बसत, पुढच्या बेंचवर बसतो. मला ते ऐकायचं कमी त्रास आहे. म्हणजे मला ऐकू येत नाही, मला तसंही ऐकू येतच नाही. कारण माझ्यासारख्या दारोड्याला कोणी चांगलं सांगितलेलं ऐकू येतच नसतं कधी, कारण जाणून कुजून बंद करत असतो. म्हणून मी आज मी पुढं बसत असतो. पहिल्या 2 लाईनमध्ये शक्यतो मी आणि फॅन खाली, तर मी ती जागा बघत असतो की याची मला ती जागा मिळाली पाहिजे. की कारण ते समोर जेव्हा मी ते कनेक्ट नाही ना होत तोपर्यंत मला ते आतमध्ये उतरत नाही माझ्यासारख्या दारोड्याला. आज हे मी जेव्हा मीटिंग करतो ना 1 वर्षानंतर मी इथं, मला पूर्वी असं बोलता येत नव्हतं, मी बोलायचोच नाही. मी काही बोलायचो कधी तर दारू पिल्यानंतर बोलायचो. मग तेव्हा मग बोलवायचं आणि मला ते असं आवडायचं. माझ्या भोवती असं कोणतरी 4-5 जण बसलेले आहेत आणि त्याच्याबरोबर मी दारू पितो आणि ते माझं ऐकतंय थोडं. पण आज तसं होत नाही. आज त्या मित्रांमध्ये जावंसं नाही वाटत, थोडंसं अवॉइड करतो मी. जावंसं वाटत नाही तर तसं की नाही, मी अवॉइड करतो. मला माहिती आहे माझ्यासारख्या दारोड्याला ते परवडणारं नाही आहे. मी सुरुवातीचे काही दिवस आहे ना मी इथं मला ती क्रोसिन किंवा ॲनासिनची गोळी सुद्धा घ्यायला घाबरत होतो. कारण मी असं ऐकलं की ते त्याच्यात अल्कोहोल कंटेंट असतं आणि माझ्यासारख्या दारोड्याला ते छोटंसं ट्रिगर होण्यासारखी गोष्ट आहे. मी ते सुरुवातीचे कित्येक दिवस घेत नव्हतो ते क्रोसिन ॲनासिन वॉटेवर जे काय असते ते. आजारी पहिल्या 3 महिन्यात मी जेव्हा 2-2दा पडलो ना त्यावेळेस बायकोला सांगितलं होतं की म्हणजे मग गोळे घेऊ आपण म्हणून. पण आता डॉक्टरांकडे जाऊन सांगायचं कसं की मी क्रॉनिक अल्कोहोलिक म्हणून. तर
मला बांधवांनी सांगितलं की काही नाही, हरकत नाही, सांगायला पाहिजे, ते दुसरं औषध देतील तुला, आहेत अशी बरीचशी औषधं आहेत. आणि तेव्हा कुठं मला ते थोडंसं जाणवलं की नाही, माझ्यासारखं ती भीती मला ती असली पाहिजे. मला ती भीती वाटली कारण मला न जाणवलं की ते कदाचित मी प्रत्येक बांधवांकडनं ऐकलेलं, प्रशांत भाऊंकडनं स्लीप म्हणजे काय असं ऐकलेलं, ती स्लीप नसते, तर ती जाणून बुजून जर तू घेतली तर ती स्लीप नाही म्हणता येत त्याला. ती अजाणतेपणी तुझ्या शरीरात जर अल्कोहोल गेलं तर ती स्लीप असते. मला ते आता ते तसं अजाणतेपणी पण नाही करायला मला परवडणार नाही, कारण ते मी बघितलेलं आहे, शेअरिंगमध्ये ऐकलं. पूर्वी अशा भावना होत्या, ते परवा दिवशी मला वाक्य कळलं की नाही का, भावनिक अपरिपक्वता जी आहे ती माझ्याकडे भरपूर आहे. म्हणजे उगाच कालच्या राजभाऊंच्या शेअरिंगमध्ये मी ते ऐकलं वाक्य की मला कोणी मेलं तर मला रडायला नाही, पण टीव्हीवरचा एखादा प्रसंग असेल ना तो मला उगाच भाऊक करून जातो, काही कारण नसतं. आता परवा दिवशी एका बांधवाचं शेअरिंग ऐकत होतो, त्याचं मला उगाच रडायला येत होतं आणि मला वाईट वाटत होतं की मी कनेक्ट होतो थोडक्यात की अरे कुठेतरी आपण पण असं होतो. आज तसं होत नाही. आज अनावश्यक भीती जी आहे ना त्याची जागा थोडीशी प्रार्थनाच्या जोरावर ती भीती कमी करू शकतो. त्या प्रत्येक गोष्टीची जी धार आहे ना ती कमी करू शकतो. उगाच अहंकार येऊन देत नाही. आता कुठल्याही गोष्टीचा अहंकार किंवा मत्सर शक्यतो आला तर मला इथं प्लॅटफॉर्म आहे, मला तो शेअर करता येतो. मला कुठल्याही गोष्टीचा कसलाही जरी कुठली भावना की मी किती जरी भावना दाबून ठेवायचा प्रयत्न केला ना तरी एक भावना दाबली तर दुसरी कुठली तरी भावना ती येत असते. कारण माझा स्वभाव दूषित म्हणजे ते आपण म्हणतो ना की मत्सर दाबायचा प्रयत्न केला तर तो कुठला तरी अहंकार, कारण माझ्या अहंकारी माणसाला तो मत्सर दबून देत नाही, काय नाही असं काहीतरी ते येत राहतं. पण आज तसं होत नाही. आज प्रार्थनेच्या बळावर मी ते सगळं काय त्याला म्हणतात ते कमी करायचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे मला श्रद्धा रोज थोडीशी वाढती. मी असं म्हणत नाही की पूर्णपणे मी काय श्रद्धा आहे माझ्यात, पण हळूहळू वाढते. मिटिंगच्या जोरावर ती श्रद्धा रोज वाढत असते. इथं आल्यानंतर मला कळतं की माझ्या समस्यांचं उत्तर मला इथं कुठेतरी मिळेल, इथं कधीतरी मिळतं. एखादा शब्द, एखादं वाक्य ते मला देऊन जात असं की मला त्या प्रॉब्लेममधनं बाहेर निघायचं. आणि जगातली अशी कुठली समस्या नाहीये की ती दारू सॉल्व्ह करेल आणि बांधव नाही सॉल्व्ह करणार. असं आता मला ती जाणीव व्हायला लागली. म्हणून मी म्हणलं की माझी श्रद्धा थोडीशी वाढतीये. माझी श्रद्धा वाढण्याचं हे कारण नाही, कारण असं कधीच मी म्हणणार नाही की ते परिपूर्ण आहे किंवा ते पूर्ण आहे, कारण आपल्या प्रेमबलमध्ये आहे. मला साधू संत नाही होता येणार. ऍटलिस्ट थोडं ते मी मला ते माणूस म्हणून जे आहे ना ते मी कुठेतरी आत्मसात करायचा प्रयत्न करतो. पूर्वीच्या ज्या मी फक्त माझा हेकेखोर स्वभाव किंवा हेकट स्वभाव, हट्टी स्वभाव आपण म्हणू शकतो त्याला, की माझंच खरं आणि मीच माझ्या पोटच जे माझं हे काय विश्व होतं ते आज तसं होत नाही. आज थोडंसं आजूबाजूचं किंवा परिसरातला समाजाचा असा विचार करतो मी. पूर्वी त्या पार्किंगमध्ये सुद्धा मी असं काही टाकलं तर मला काय वाटायचं नाही, मी माणिकच्या गुटकेचे पुढे असं टाकून द्यायचे. ते आज होत नाही. आज मी स्वतः पार्किंग जातो सकाळी उठून. मी ते सकाळी उठून जातो. बायकोने मला प्रश्न केला की काय आता 2-4 महिन्यातच जरा तरी बाबा लय स्वच्छता करायला लागल्या सगळी. तर मला ते आज बरं वाटतं. मला तो अंधार नकोसं वाटतो. आज स्वच्छता टापटीप असेल तर जरा बरं वाटतं. स्वतःचं काय त्याला म्हणतात दारू पिण्याच्या काळात मी कसंही राहत होतो. म्हणजे मला असं वाटत होतं की मी चांगला राहतोय, पण तसं नव्हतं. आज क्लीन शेव असलेली बरी वाटते, नखं वाढलेली नाही वाटत. असं व्यवस्थित टापटीप असलेलं जरा बरं वाटतं. पूर्वी शर्ट अडकून ठेवला की तो तसाच 2-4 दिवसांनी परत नाही काय नाही होत म्हणून तो घालायचो कधीतरी कंटाळा करून. आज तसं होत नाही. आज ते व्यवस्थित हे AA मध्ये आल्यानंतर मला थोडंसं जाणवायला लागलं स्वच्छता किंवा इमानदारीने कसं राहायचं. मी पूर्वी असं कधी बघत नव्हतो काही पैशाची तर म्हणजे हाव नव्हती म्हणतात, पण असं मला सहज जर मिळाले असते तर मी असं टाळू शकलो नसतो. तो हाव मला तो लोभ यायचा नाही असं म्हणता येत नाही, पण तो आज मी इमानदारीचा विचार करतो. कोणाचे पैसे जर आले जास्तीचे तर मी त्या पांढरवाल्याला परत दिले. तो म्हणतो अशी माणसं सापडत नाही. म्हणजे मला ते इतकं बरं वाटलं. ही जी जाणीव आहे ना त्याला पूर्वी असं नव्हतं. ठीक आहे जाऊ दे, नाही तर त्यांनी कोणाच्या तरी मारले असतील मग माझ्याकडे आले तर काय फरक पडतो. आज असं होत नाही. सापडलेले पैसे सुद्धा मी पूर्वी ठेवायचो, आज ते होत नाही. आज मला जाणीव होती की ते कोणाचे कष्टाचे पैसे पडलेले असतील
तर मी ते मंदिरात कुठेतरी तिथं देऊन टाकतो किंवा एखाद्या चहावाल्याला देतो आणि त्याला सांगतो की पूर्वी आता पैसे कमी सापडत असतो भाग वेगळा, पण जेव्हा कधी सापडले 2-3दा त्यावेळेस मी ते दिलेलेच पैसे आणि त्याला देऊन टाकलेले. म्हणजे कोण आलं विचारलं तर, कारण अशी कुठेतरी जाणीव होत चालली. हे फक्त इथे येतो शेअरिंग ऐकतो, शेअरिंग ऐकायचं म्हटलं तर काही शेअरिंग नाही. कधी कधी असं वाटतं की अरे नको ऐकायला, पण तरी सुद्धा असं होतं की मग मला ते बजावतो की नाही, कदाचित आपण ऐकतो ना की इथं बोलणारा प्रत्येक जण तो बोलत नसतो, त्याच्या तोंडून परमेश्वर बोलत असतो, तर कदाचित माझ्या कामात असेल म्हणून मग ते परत मग डायव्हर्ट करायचं. नाहीतर बांधव असतच की मी माझ्यासारखा हलगट माणूस मोबाईल काढतो, ते मोबाईलमध्ये काहीतरी किडे करत असतो. मला ती सवय आहे घालण्याची की मला कामाचं नसेल, घरी सुद्धा कोणी बोलत असेल तर मी मोबाईल काढतो आणि मला नाही लक्ष द्यायचं, मी मोबाईलमध्ये आहे मग नाही म्हणून, किंवा ऐकलं तरी नाही ऐकलेलं सारखं करायचं आणि मग ते मोबाईलमध्ये. पण आज बांधव सांगतो की बाजूला ठेवतो आहे जायचे बांधव, म्हणजे मला ते आवडतं की अरे बाबा इथे कोणतरी चुकलं नाही पटकीने कान पकडणार आहे. आणि कान म्हणजे कान कोण पकडतो आत्ताची माणूस, आणि बरं वाटतं. आज सगळं चांगलं चाललंय कसं नाही, आज शारीरिक त्रास उद्भवायला लागले. कधी पूर्वी चांगली कामं केली होती त्याची आता ती फळं मला मिळायला लागली थोडंसं, मी माने की. पण हे मला तक्रार करून उपयोग नाहीये. मी आज ते ऍक्सेप्ट केलेलं आहे की मला जे मी केलेलं आहे, जे मी पेरलेलं आहे तेच मला मिळणार आहे. त्या काय म्हणतात तो जो काळ होता तो माझा, त्या माझी ती पथवणीची ताकद होती, आज नाही होत. आज एक्झर्शन नाही सहन होत, पाठदुखी, कंबर दुखी, मान दुखी, लगेच आज डोळ्यांचा त्रास दिसायचं थोडंसं. ते कदाचित असं म्हणतात की त्या अल्कोहोलचा परिणाम असू शकतो, पण आज तो त्रास होतो मला. आणि मी म्हणतो की नाही, मी जी कामं केलेली आहेत किंवा जी मी आहे जे पेरलेलं आहे ते मला आता, तर मी ऍक्सेप्ट केलेलं आहे, ते मला मान्य आहे ते की. पण त्याच्यातनं आज ते असं मी त्या करुणेमध्ये जात नाही की यायला मलाच का त्रास, आता दारू सोडल्यानंतर मला त्रास. असं बरेच जणांना विचार येतो की मी असं ऐकलं की अरे मी आता दारू पीत नाही राव, म्हणजे तो काय एचा मेंबर नाही, पण तो म्हणतो आता मला वयामुळे नाही, पण मी पीत नाही आता, मला ते दुःख वाटतं. पण तो मग मलाच का त्रास होतो. तर मी त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की आता मी तुला काय सांगणार, कारण माझ्यासारख्या दारुड्याने जे पूर्वी पेरलेले आहे ते मला आता त्रास होणार आहे. हे मी ऍक्सेप्ट केलेलं आहे. मला हे शेअरिंग मधनं ऐकायला, तू जसं पेरणार आहेस तसंच तुला मिळणार आहे. आणि व्यवस्थित चाललंय सगळं. आर्थिक थोड्या अडचणी कमी झालेल्या, थोड्या आहेत त्या चालूच राहणार आहेत. म्हणजे असं मी मानत नाही की एक आपल्याकडं म्हणलं जातं जगी सर्व सुखी असा कोण आहे, तर मी तर नक्कीच नाही. पण मी ह्यासाठी सुख शोधू शकतो की मला आज काय समाधान, काही गोष्टींचं समाधान आहे की आज मी दारू पीत नाही, मला मिटिंगची ओढ. आणि आजचे दिवस तरी मी दारू नाही पीत. मला इतकं बरं वाटतं त्या गोष्टीने की आज परवा दिवशीचा किस्सा आहे. मला पहाटे 3 वाजता जाग आली होती आणि काय माहीत नाही, पण मी राजूभाऊच्या शेअरिंगमध्ये ऐकलं. त्यावेळेस तुमच्या कुटुंब जे झोपलेलं होतं ते बघितल्यावर मी पण जाऊन बघितलं बेडरूममध्ये, बायकोने कोण एवढी छान झोपली होती. असं समाधान मिळालं मला, ते इतकं बरं वाटलं. आणि म्हटलं हीच गोष्ट आहे की आपल्याला टिकवायची. ते आज इतके निर्धास्त झोपले होते, मस्त वाटत होतं त्यांना बघितलेलं. आणि जर ते टिकवायचं असेल तर मला इथे यावं लागणार आहे. बोलायची संधी दिली, धन्यवाद.